शुभ सकाळ मंडळी, गुड मॉर्निंग। आज आहे 21 जून। 21 जून म्हणजे आपला वर्षातला सगळ्यात मोठा दिवस। भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं आहे नाही का? तरीसुद्धा किती लोकांना माहिती नसते ना। माझी चालू आहेत सकाळची कामं, सकाळचा स्वयंपाक। आज जेवणामध्ये मी बनवते आहे खेडा भाजी, वरण। आणि ही पालेभाजी ना खूप छान वाटते, टेस्टी वाटते। मागच्या आठवड्यामध्ये मी दुसरीच पालेभाजी आणली होती, परत या आठवड्यामध्ये ही आणली। आणि कालचा माझ्या वाढदिवसाचा केक उरला सुरला होता, तर रुद्रांश उठल्या उठल्या खायला लागला बघा। आणि ही आहे ती भाजी, खेडा भाजी, चविष्ट वाटणारी। स्वच्छ धुवून घेतलं आणि याचे देठं जठर होते काही ते मी असं खुडून घेतलं आणि मग धुतल्यानंतर पाणी गळायला ठेवलं होतं। नंतर बारीक बारीक चिरून घेतली, कांदा, लाल मिरच्या सुकलेल्या, मस्त वाटते भाजी। त्याची फोडणी द्यायची, 2-4 लसणाच्या कऱ्यासुद्धा टाकायच्या। आमच्या भागामध्ये पावसाचा तर काही अत्तापत्ता दिसत नाही आणि गरमी तर इतकी होते की भयानकच सांगायला नको पाहिजे। आणि अशा गरमीमध्ये ना इतकं भात भाजी वरण पोळी हे करेपर्यंत इतका घाम निघतो। एकदा का जेवण वगैरे झालं की दुपारी मग इतकं सुस्तावल्यासारखं लागते की आराम केल्याशिवाय चैनच नाही पडत। कारण हे सगळं उष्णतेमुळे या भाजीला ना आणि कुठल्याही पालेभाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण असते, त्याच्यामुळे पाणी भरपूर सुटतो। सगळं पाणी सुकू द्यायचं म्हणजे भाज्या टेस्टी लागतात। आणि वरण भात भाजी माझं सगळं झालेलं आहे। नंतर लास्टला केली मी पोळ्या आणि मग फरशी पुसून बाकी जी काही कामं होती कपडे लते धुवायची ती केली। आणि संध्याकाळच्या वेळेला जवळच मुलांनी आणले होते जांभळं, तर ह्या सुद्धा अर्ध्या कच्च्या अर्ध्या पिकल्या होत्या, तर आम्ही खाऊन घेतल्या। आणि मग संध्याकाळी जान्हवीने परत जास्त जांभळं आणले होते आपल्या मामाच्या गावावरून, त्या पण खाल्ल्या। म्हणजे बरेच दिवसानंतर आम्ही जांभळं खाल्ले। संध्याकाळी जेवण वगैरे झालं, थोडंसं फिरायला निघालो।